विनायक राऊत रत्नागिरीमध्ये दाखल झाले। नक्कीच मनोज, तुम्ही असेच आपल्या सोबत राहते। बीडचा गड पंकजा मुंडे राखणार की बजरंग सोनवणे येणार? यंदा महाराष्ट्रामधली सर्वात हाय व्होल्टेज लढत ही बीडची लढत ठरलेली आहे। बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आहेत। मॅडम, कशा पद्धतीने व्यवस्था इथे केलेली आहे? सकाळपासूनच तुम्ही 5 वाजल्यापासून येत आहे? नाही, सगळे तयारी झालेली आहे। आता स्टाफ पण सगळे आलेले आहेत। थोड्या वेळाने ऑब्झर्वर्स येतील, मग स्ट्रॉंग रूम 7 वाजता उघडलं जाईल, मग सगळ्यांना टेबल अलॉटमेंट पण होऊन जाईल थर्ड रँडमायझेशननुसार। व्यवस्थित 8 वाजता आपण पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरू करू। साधारणतः किती टेबल्स आहेत, किती फेऱ्या होणार आहेत? पोस्टल सुरुवात कधी होईल? पोस्टल सुरुवात शार्प 8 वाजता होईल, मग अर्धा तासानंतर मशीनचे काउंटिंग सुरू होईल। प्रत्येक मतदारसंघामध्ये 14 टेबल्स आहेत। त्यानुसार फेरी जे सर्वात जास्त मतदान केंद्र आहे ते आष्टी आहे, तिथं मॅक्सिमम दॅट इज लास्ट राऊंड इज 32 राऊंड्स। मतदारसंघाने हे वेरी होतो। परळीचे 26 राऊंड आहे आणि काहींचे 28 राऊंड आहे, 29 राऊंड आहे। मॅक्सिमम इज 32 राऊंड्स। साधारणतः निकाल हाती यायला किती वेळ लागेल, किती तास लागेल? मॅक्सिमम 4 किंवा 5 वाजेपर्यंत निकाल येऊन जातो। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कसा बंदोबस्त वगैरे ठेवला? 3 टायर सिक्युरिटी सिस्टम आहे। बिल्डिंगमध्ये CRPFचे अधिकारी आहेत, त्यांचे एक प्लटून आहे आणि तसंच स्टेट पोलीसचे पण पुन्हा एकदा फ्रिस्किंग करण्यासाठी आहेत आणि सफिशियंट पोलीस बंदोबस्त इव्हन बिल्डिंगमध्ये ठेवलेला आहे, एंट्रन्सला ठेवलेला आहे आणि बाहेर पार्किंग आणि त्या पद्धतीचे कव्हरेज आहे। मेनली CCTV कॅमेराज थ्रू आपलं जास्त